स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 3 फोर्स अँड प्रेशर. मागील पाठाला आपण कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस हा घटक पाहिला. आज आपण बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स हा घटक अभ्यासणार आहोत. बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स, संतुलित आणि असंतुलित बले. टेक अ कार्डबोर्ड बॉक्स, टाय थिक स्ट्रिंग टू इट्स टू साइड्स अँड कीप इट ऑन अ स्मूथ टेबल ॲज शोन फिगर 3.4. टेक द स्ट्रिंग ऑन बोथ साइड्स ऑफ द टेबल. पुट्याचे एक खोके घेऊन त्याच्या दोन बाजूंना सुत्री किंवा जाड दोरा बांधून आकृती 3.4 मध्ये दाखवल्याप्रमाणे खोके सपाट पृष्ठभागाच्या टेबलावर ठेवा. टाय वेकिंग पॅन्स टू द टू एंड्स. कीप इक्वल मासेस इन बोथ द पॅन्स. दोरा टेबलाच्या दोन्ही बाजूकडे खाली घ्या. त्यांच्या टोकांना पारडी बांधा. दोन्ही पारड्यात एकाच वस्तुमानाच्या वस्तू किंवा वजने ठेवा. द बॉक्स डज नॉट मूव्ह ऑन द टेबल. It more mass is kept in one of the pans than in the other. The box starts moving in the direction of that pan. खोके टेबलावर स्थिर राहत असल्याचे दिसेल. एखाद्या पारड्यात दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तुमानाच्या वस्तू ठेवल्यास खोके त्या पारड्याच्या दिशेने सरकू लागेल. Equal gravitational force acts on both the pans when equal masses are kept in them. पारड्यात एकसारखे वस्तुमान असताना दोन्ही पारड्यावर समान गुरुत्वीय बल कार्य करत असतेच. दिस मीन्स बॅलन्स्ड फोर्स ॲक्ट ऑन द बॉक्स. म्हणजेच खोक्यावर संतुलित बले लावली जातात. विथ इफेक्टिव्ह फोर्स इक्वल टू 0 ॲज धीस आर ॲक्टिंग इन ऑपोजिट डायरेक्शन्स. जी विरुद्ध दिशेने असल्याने त्यांचे परिणामी बल 0 असते आणि खोके हालत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, if more mass is kept in one pan than in other, the box starts moving in the direction of the pan with more mass. यावर जर एखाद्या पारड्यात अधिक वस्तुमान ठेवल्यास खोके अधिक वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेने सरकू लागते. When unequal forces are applied to the box on two sides, an unbalanced force acts on the box, resulting in imparting motion to the box. खोक्याला दोन्ही बाजूंना असमान बले लावल्याने असंतुलित बल कार्यरत होते व त्याची परिणती खोक्याला गती मिळण्यास होते. चिल्ड्रन प्लेइंग टग ऑफ वॉर पुल द रोप इन देअर रिस्पेक्टिव्हली डायरेक्शन्स. रस्सीखेच खेळणारी मुले आपापल्या दिशेने दोर ओढतात. इफ द पुल ऑफ द फोर्स इज इक्वल ऑन द टू साइड्स, द रोप डज नॉट मूव्ह. दोन्ही बाजूंनी सारखीच ओढ म्हणजे बल असेल तर दोर हलत नाही. If the force is more on one side, the rope moves in that directions. म्हणजेच आधी दोन्ही बले संतुलित असतात. एका बाजूने बल अधिक झाले तर दोर त्या बाजूला सरकतो. म्हणजे त्याचाच अर्थ की दोन्ही बले संतुलित असतात. This means that initially the two forces are balanced. The rope moves in the direction of higher force when the forces become unbalanced. ती असंतुलित झाल्यावर अधिक बलाच्या दिशेने दोर सरकतो. लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. वेन बिग ग्रेन स्टोरेज कंटेनर इज रिक्वायर्ड टू द स्लाइड ऑन द ग्राउंड, इट बिकम्स इझियर इफ 2 persons पुश इट रादर दॅन 1 person. आणखीन एक उदाहरण पाहू. धान्याने भरलेला मोठा डबा जमिनीवरून सरकवताना तो एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा दोघांनी एकाच दिशेने बल लावल्यास सरकणे सोपे जाते. When the force is applied by both in the same direction, the movement is easy. याचा अनुभव तुम्ही घेतला असेलच. You may have experienced this. What do we understand from this example? या उदाहरणावरून आपल्याला काय समजते? इथे आपल्याला 3 गोष्टी दिलेल्या आहेत. बघूया आपण. A. If several forces are applied on an object in the same direction, a force equal to their addition acts on that object. एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्याच्या बेरजेएवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते. दुसरा, इफ 2 forces are applied on one object in directions opposite to each other, a force equal to their difference acts on the object. जर 2 बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांचा फरका इतके बल वस्तूवर प्रयुक्त होते. आणि तिसरा आहे, फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. बल हे परिणाम व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते.
तर बल ही सदिश राशी आहे. इफ मोर दॅन वन फोर्स आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी देन द इफेक्ट ऑन द बॉडी इज ड्यू टू द नेट फोर्स. एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त निव्वळ बलामुळे असतो. When a force is applied on stationary object, it moves, its speed and direction change. बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते, गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते. Similarly, a force is required to stop an object in motion. त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबविण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असते. An object can change its shape due to force. बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो. While kneading a dough made from flour, the dough changes its shape when a force is applied. तुम्हाला माहीतच आहे मुलांनो, कणिक मळताना कणकेच्या गोळ्याला बल लावले तर त्याचा आकारही बदलतो. A potter applies a force in a specific direction while shaping the pot. कुंभार मडक्याला आकार देताना विशिष्ट दिशेने बल लावतो. Rubber when stretched expands. There are many such example. आपण रबर ताणले की ते प्रसरण पावते. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील आपल्याला.